वंचित महाविकास आघाडीमधील घटक पक्ष अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनीच लढावी, वंचितसाठी आणखी कोणत्या जागा द्याव्यात यावर चर्चा झाली. संजय राऊतांची माहिती. जागा वाटपासंदर्भात उद्या महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये बैठक. जागा वाटपावर उद्या तोडगा निघण्याची शक्यता. खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार. राज्य सरकारच्या गळ्यामध्ये दिल्लीच्या गुलामीचा पट्टा. मानेच्या पट्ट्यापेक्षा दिल्लीच्या गुलामीचा पट्टा महाराष्ट्राला वेदना देणारा. फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला राऊतांचा जोरदार प्रत्युत्तर. तुमचं बारामतीवर किती प्रेम आहे हे कळलं. तुमचं खरं रूप समोर आलं. तुम्हीच छगन भुजबळ यांना मराठ्यांच्या अंगावर सोडलं. जरांगेंची अजित पवार यांच्यावर टीका. दुसरं ताट देणं म्हणजे मराठा समाजाची फसवणूक. आम्ही आमच्या मतावर ठाम. प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. शिंदे गटाचा हायकमांड मोदी शहा. आमचं काम मुंबईतच होतं. आम्हाला दिल्लीमध्ये जावं लागत नाही. राऊतांची टीका. तर फडणवीसांना 2024 नंतर नाटकं एकांकिकाच करायच्या आहेत. राऊतांचा फडणवीसांवर निशाणा. 10 तारखेला आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते आम्ही बघून घेऊ. आमदार अपात्रता प्रकरणावरून टीका करणाऱ्यांवर मंत्री गुलाबराव पाटलांचा निशाणा. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा. TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. भावना गवळींच्या विरोधातील वातावरण टाळण्यासाठी राठोडांचं नाव चर्चेत. वरिष्ठ पातळीवर माझ्या उमेदवारीबद्दल चर्चा नाही. माझ्या उमेदवारीवरून विरोधक वावड्या उठवत आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभेसंदर्भात भावना गवळींचं वक्तव्य. शिंदे गटाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मंत्री शंभूराज देसाईंना शिवीगाळ. देसाई शिंदेना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करत शिवीगाळ. शिवसेनेच्या तालुका प्रमुखावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 2 फेब्रुवारीला सुनावणी. ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार. मुख्यमंत्री शिंदे आज रत्नागिरीच्या राजापूर दौऱ्यावर. शिवसंकल्प अभियानाच्या निमित्तानं शिंदेंची आज राजापूरमध्ये सभा. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत शिंदेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. सिंधुदुर्गच्या राजापूरमध्ये होणाऱ्या शिवसंकल्प अभियानासाठी हजारो महिला शिवसैनिक रवाना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाच्या सभेला संबोधित करणार. मोदींच्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर. नाशिक युवा महोत्सवाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. नाशिक दौरा आटोपल्यानंतर संजय राऊतांनी घेतलं शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन. स्थानिक कार्यकर्ते तसंच विखे पाटलांच्या कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांच्यासोबत राऊत साई दरबारी. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा वाद चिघळला. अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि इतर 10 सदस्यांना कायदेशीर नोटीस. नियमबाह्य केलेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी. आणि एक महत्त्वाची बातमी. मुंबई पोलीस दलातील 8 महिलांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील बलात्काराच्या आरोपाचं पत्र बनावट. बनावट पत्राच्या आधारे खळबळ उडवणाऱ्याचा पोलीस शोध घेणार. मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी सुरू. 8 राज्यांच्या काँग्रेस स्क्रीनिंग समितीच्या सदस्यपदी यशोमती ठाकूर. महाराष्ट्रामधून 2 नेत्यांचा समितीमध्ये समावेश. अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेविरोधात पवार गट आक्रमक. अजितदादा गटाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात आंदोलन. नेत्यांच्या वयासहित वाढदिवस साजरा करत निषेध. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पिंपरीमधील वृद्ध दाम्पत्याला 3 लाखांची मदत. वृद्ध दाम्पत्याची समस्या ऐकून मुख्यमंत्री गहिवरले. आर्थिक मदतीसह दाम्पत्याला घर मिळवून देण्याच्याही मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. सलग 6व्या दिवशी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा. पुणे शहर काँग्रेसने मागवले इच्छुकांचे अर्ज. इच्छुकांना उद्यापर्यंत अर्ज करता येतील. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू. काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे मागणार लोकसभेची उमेदवारी. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळण्यासाठी प्रयत्न करणार. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची माहिती. पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला स्थगिती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. शरद पवार गटाकडून परभणीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. मेहबूब शेख यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. लोकसभेच्या अनुषंगाने शरद पवार गटाकडून तयारी सुरू. नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी 14 तारखेला महायुतीचा मेळावा. भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटासह 11 पक्ष मेळाव्यासाठी उपस्थित राहणार. नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार.